बांधव आहात, भगिनी आहात. एकच उदाहरण देतो आपणास. एक साधं छोटस पीक असतं, ऊसाचं समजा आपण 9 ते 12 महिन्याच्या दरम्यानचं असतं, सोयाबीन असतं 3, 3.5, 4 महिने, लेटेस्ट व्हरायटी असतात 2.5-3 महिने. या एका पिकासाठी आपण एवढं कष्ट करतो, त्याला कोणत्या फवारण्या करावं, बियाणं कोणतं वापरावं, कधी कापावं, ते कापणी कधी करावी, त्याची साठवण कशी करावी, त्या जे आपण बंदी म्हणतो ना त्याची सुद्धा देखील कशी करावं, त्याच्यावर झाकायचं कॅरीबॅगचे मेनकापड असतं ते किती काळजीचं आपण घेतो, किती जाडीचं ते असावं, इथवर आपली काळजी असते. 3, 3.5 महिन्याच्या 4 महिन्याच्या पिकासाठी आपण एवढी काळजी करतो. हे तर 100 वर्षाचं पीक आहे. मुलगा म्हणजे आपला, मुलगी म्हणजे, आपण त्याच्यावर त्या पिकाच्या प्रमाणामध्ये किती लक्ष देतो. कारण पहिला असं होतं, एखादा मुलगा जर रडत असलं तर आमची आई माता त्याला उगाच स्पर्श जर झाला ना तर ते बाळ रडायचं बंद करायचं. आता त्या स्पर्शाची जागा कोणी घेतली? मोबाईलने घेतली. मोबाईलचा स्पर्श झाला तर ते गप्प बसते. आता त्याच्यामुळं एक कळकळीची माझी विनंती आहे, याच्या पुढे डॉक्टर साहेब सगळ्यात मोठा आता धंदा जर कोणता असेल तर मोबाईल पासून लेकरांना दूर कसं चाललं असं जर डॉक्टर निर्माण झाले तर 100%. कारण भविष्यामध्ये आता हेच होणार, कुठेही कार्यक्रमात जात नाही आणि ते लेकरू एवढं हुशार राहते, घरी पाहुणे आले की मोबाईल मागते बरोबर. कारण पाहुणे आपले काही म्हणायला जमत नाही आणि त्याने काही गप्प बसत नाही. त्याच्यामुळं आपण सर्वांनी असं काहीच हे करायचं नाही की युट्यूबवरला बघितल्यावरच त्यानं फार चांगला अभ्यास करतोय, राईम्स म्हणतोय, असं काही नाही आहे. आता राठोड सर जसं खडानखडा इंग्रजीमध्ये बोलले, सर मोबाईल होतो तुमच्या काळामध्ये, सरांनी युट्यूबवरून अभ्यास केला का त्या इंग्रजीचा? आईने स्वतः फक्त आणि फक्त आज जेवढं तुमचं लक्ष आहे ना तसं रोजच राहू द्या. आणि आपण जे सतत कमवण्याच्या मागे लागतो, संपत्तीच्या मागे लागतो, चांगला मुलगा जर तयार झाला ना आपोआप संपत्ती कमवतो. आपण संपत्ती कमवायची गरज नाही आहे. आणि समजा मुलगा चांगला नाही बनला, मुलगी चांगली नाही बनली तरी संपत्ती कमवायची गरज नाही, कारण कितीही कमवा तुम्ही त्याला बरोबर विकतोय. त्याच्यामुळं संपत्तीच्या मागे लागावं, संपत्तीच्या मागे लागू नये, हे या ठिकाणी एक अतिशय कळकळीची विनंती आपणास करतो. आणि या कार्यक्रमात भाग घेतलेल्या सर्वच या चिमुकल्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि नितीन सर त्यांची पूर्ण जी टीम आहे हे जे काम करतात मी सतत बघतोय. तुम्ही तुमचं लेकरू असल्यानंतर लक्ष देत असाल, पण मी 24 तास नितीन सरच्या त्याच्यावर माझी CCTV असलेली कंटिन्यू बघतोय. अतिशय कष्टाळू आणि अतिशय मेहनतीनं या ठिकाणी त्यांना उभारलेला हा डोलारा आहे. हा डोलारा असंच वाढो आणि याला अतिशय यशस्वी तिचे फळे लागो, तेवढे या ठिकाणी बोलून मी माझे 2 शब्द करतो.